एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन तर कोकणात मान्सून पोहोचलेला आहे. काही भागात पावसाचा जोर वाढण्याचाही अंदाज वर्तवला जातोय. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दमदार पावसाची सुरुवात ही होणार आहे. बघू शकता पावसाचा जो काय अलर्ट हा महाराष्ट्रामध्ये जो काय दाखल होणार आहे. बघू शकता कधी धडकणार हा पाऊस. जो काय पाऊस आहे हा केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे जे काय आगमन झाल्यानंतर आता मुंबई, ठाणे आणि कोकण या किनारपट्टीसाठी जे काय पावसाचा अलर्ट हा करण्यात आलेला आहे. तर हवामान विभागाच्या जे काही अंदाजानुसार पुढील काही दिवसात जे काही महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती वेगाने होण्याची शक्यता असून नागरिकांचे लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागलेले आहे. तर यामुळे जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. बघू शकता केरळात जे काही मान्सूनचे जे काही दमदार एंट्री, मुंबई ठाण्यासह पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात कधी धडकणार हा मोठा पाऊस, महाराष्ट्र रेन सर्वात जास्त मोठी अपडेट. केरळमध्ये अखेर मान्सून जो काही दाखल झाला असून यावर्षी तो नेहमीप्रमाणे सुमारे सर्वात जास्त जे काही केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता उशिरा दाखल झाला आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनच्या जे काही सर्वात जास्त मान्सून हा कधी पडणार आहे तर याची जे काही सर्वात जास्त लोकांना जी काही माहिती ही भेटणारच आहे. बघू शकता विदर्भामध्ये सर्वात जास्त पावसाने ही नोंद केलेली आहे. तर विदर्भासह जे काही नागरिकांनी ही तारंबळ उडालेली आहे. बघू शकता मात्र ते काही त्यामुळे येत्या काही दिवसात तो दक्षिण महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भ भागातील जे काही सर्वात जास्त जे काही आणि शेतकऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. विदर्भात मान्सून जे काही 15 जून नंतर दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मान्सून जे काही कधी दाखल होणार, हवामान विभागाकडून जे काही देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भात मान्सून जे काही साधारणपणे 10 जून ते 15 जून दरम्यान जे काही दाखल होतो. मागील वर्षाच्या जे काही निरीक्षणावरून जे काही असे दिसून येते की मान्सून साधारणपणे याच काळात जे काही दाखल होणार आणि कधी कधी तो लवकर जे काही येतो तर कधी कधी त्याला उशीर होऊ शकतो. तो बघू शकता तथापि जे काही विदर्भात मान्सूनच्या जे काही आगमनासाठी आवश्यक असलेली जे काही अनुकूल परिस्थिती अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या जे काही आगमनाची कोणतीही निश्चित तारीख ही अद्याप जाहीर झालेली नाही. बघू शकता पाऊस हा निश्चित जे काही पाऊस सर्वात जास्त बघू शकता ही तारीख जी काही दाखल झालेली नाही आहे. बघू शकता आपल्याकडे जे काही महत्त्वाची बातमी आपल्या समोर चाललेली आहे. बघू शकता मान्सून हा जे काही या तारखेत जे काही हवामान विभागाचे जे काही माजी शास्त्रज्ञ जे काही होसाळकर यांनी जे काही वक्सवरील जे काही पोस्टमध्ये म्हटले आहे की मान्सून हा 8 जूनच्या सर्वात जास्त सुमारास हा येण्याची शक्यता आहे. बघू शकता दाखल होण्याची जे काही शक्यता आहे त्यांनी जे काही सांगितलेले की IMDचे जे काही मॉडेल्स आणि अंदाज बहुतांश जे काही हेच दर्शवते सर्वात जास्त जे काही पालघर आणि ठाण्यासाठी जे काही येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर बघू शकता येणार जे काही पुढील ते 2 दिवसात जे काही 3 जिल्ह्यांमध्ये जे काही दक्षिणीय जे काही पाऊस पडणार नाही. बघू शकता सर्वात जास्त जे काही अपेक्षित आणि असली तरी जे काही दक्षिण कोकण आणि सर्वात जास्त मराठवाड्यात जे काही रविवारपर्यंत येलो अलर्ट लागू असेल आणि राज्यातील जे काही 3 जिल्ह्यांसाठी जे काही पावसाचा ऑरेंज अलर्ट हा जारी होणार आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे बघू शकता दरम्यान विदर्भातील जे काही जिल्ह्यांमध्ये जे काही पुढील 2 ते 3 दिवसामध्ये जे काही सर्वात जास्त मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव जाणवण्याची जी काही शक्यता हवामान विभागाने जे काही वर्तवली आहे. बघू शकता वर्धा, यवतमाळ आणि सर्वात जास्त मध्य पाऊस जे काही अपेक्षित आहे. मेघगर्जना आणि सोसायट्यांचा वाऱ्याचंही जे काही शक्यता आहे. तर काही भागांमध्ये जे काही सर्वात जास्त शक्यता ही गारपिटीची जी काही शक्यता आहे हवामान विभागाच्या जे काही अंदाजानुसार मुंबई आणि पालघरसह जे काही ठाण्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागाच्या मुंबई तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट हा जारी केलेला आहे. पुढील 2 दिवसात या 3 जिल्ह्यांमध्ये लक्षणीय पाऊस पडणार नाही अशी अपेक्षा असली तरी दक्षिण कोकण प्रदेशात जे काही रविवारी जे काही सर्वात जास्त बघू शकता येलो अलर्ट हा लागू केलेला आहे. बघू शकता राजनातील बघू शकता जिल्ह्यातील काही जे काही पावसाचा ऑरेंज अलर्ट हा जाहीर झालेला आहे. बघू शकता पावसाचा प्रभाव जे काही जाणवण्याची शक्यता ही कमी प्रमाणात आहे. बघू शकता जो काही पाऊस आहे हा किती प्रमाणात पडणार आहे हवामान विभागाने जे काही वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी जे काही सर्वात जास्त ऑरेंज अलर्ट हा जारी केलेला आहे. तर यामुळे जे काही या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मेघगर्जना आणि सोसायट्यांच्या वाऱ्याचाही जो काही शक्यता ही काही भागांमध्ये जे काही गारपिटीची जी काही शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार या काळात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर जे काही पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे नागरिक आणि शेतकरी या दोघांनाही जे काही सर्वच आवश्यक जे काही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
बघू शकता जे काही सर्वात जास्त शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाचा जो काही महत्त्वाचा सल्ला हा देण्यात आलेला आहे. बघू शकता विदर्भात जे काही सध्या ढगाळ वातावरण असले तरी जे काही तापमान लक्षणीय घट होण्याची शक्यता नाही. विदर्भ जे काही पुढील काही दिवस जे काही कमाल तापमान 40 ते 42 अंश जे काही सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तथापि जे काही हवामान विभागाने नष्ट केलेले जे काही बघू शकता 10 जून नंतर जे काही तापमानात किंचित घट होऊ शकते. शिवाय सध्याचे जे काही पाऊस मान्सून पूर्व रूपाचा जो काही त्यामुळे जे काही शेतकऱ्यांसाठी केवळ या पावसावर जे काही अवलंबून पेरणीची जी काही घाई करू नये. हवामान विभागाने असा आग्रह केला आहे की बघू शकता जो काही सर्वात जास्त पाऊस आहे हा सर्वात जास्त पडणारच आहे. बघू शकता त्यामुळे जे काही नागरिकांना सर्वात जास्त पुरेसा सातत्यपूर्ण पाऊस पडल्यानंतर खरीप पेरणी सुरू करावी. सर्वात जास्त बघू शकता आपल्या समोर बातमी आलेली आहे. हे काय पाऊस आहे हा पडणारच आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही घाबरून जायचे कारण नाहीये. बघू शकता सर्वांच्या इथं हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्तनात तर आलेलीच आहे. तर बघू शकता तुमच्या इथं पाऊस कधी पडणार मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नसेल कळला तर बघू शकता मान्सून काळ हा केरळमध्ये धडकलेला आहे. आज गोव्यात जे काही पोहोचला आहे. महाराष्ट्रात कधी तुमच्या इथं काय वातावरण चालू आहे. मला ढगाळ वातावरण असेल तर तुमच्या इथं सांगा. मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जे काही विभागाने जे काही तारीख दिलेली आहे A to Z जे काही अपडेट आपल्या समोर झालेले आहे. बघू शकता पुढील 2 ते 3 दिवसात जे काही महाराष्ट्रात दाखल होण्यात जे काही अनुकूल वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने जे काही वर्तवण्यात आलेला आहे. बघू शकता जो काही सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. महाराष्ट्र जे काही सर्वात जास्त जो काही पाऊस आहे हा कधी होणार आहे. केरळमध्ये जे काही मान्सून हा दाखल होणारच आहे. बघू शकता जो काही अपडेट हा आपल्याकडे पोहोचली आहे. आता मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवरती पोहोचलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त हा पाऊस पडणारच आहे. तर कधी पडणार आहे सर्वात जास्त आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज ही आलेलीच आहे. सर्वात जास्त पाऊस हा पडण्याची शक्यता ही महाराष्ट्र विभागाकडून जे काही वर्तवण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्वांनी जे काही घाबरून जायचे कारण काहीच नाहीये. जे काही सर्वात जास्त पाऊस हा कुठे पडणार आहे. आपल्याला सर्वात जास्त जे काही रेनबद्दल जे काही सर्वात जास्त वेगवान वारा आणि जोरदार गारा हा कधी पडणार आहे. बघू शकता राज्यात जे काही पाऊस हा झोडपणार आहे. अलर्ट हा जारी झालेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त जे काही हवामान विभागाच्या माहितीनुसार सर्वात जास्त जे काही जून महिन्यामध्ये हा पाऊस पडणार असून जे काही हवामान विभागाने जे काही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. उद्या केरळमध्ये जे काही सर्वात जास्त मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे. बघू शकता सर्वात जास्त हा पाऊस पडणारच आहे. आणि सर्वात जास्त हा पाऊस हा कधी पडणार आहे तर कडक उन्हाळ्यानंतर जे काही आता देशातील जे काही विविध राज्यांमध्ये जे काही वातावरण बदल होत असताना जे काही बघू शकता आता हवामान विभागाच्या माहितीनुसार जे काही जून महिन्यात सर्वात जास्त जे काही देशाचे हवामान मोठे जे काही बदल पाहायला मिळणार आहेत. तर IMDने जे काही दिलेल्या माहितीनुसार उद्या केरळमध्ये जे काही मान्सूनचे आगमन होण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे जे काही उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात जे काही अनेक जे काही राज्यामध्ये धुळीच्या जे काही वादळासह जे काही पाऊस हा गारपिटीचा जो काही इशारा देण्यात आलेला आहे. जे काही गुरुवारी जे काही देशाच्या जे काही कोणत्या राज्यात जे काही हवामान कसे असेल आणि ते जाणून घेऊया. सर्वात जास्त आपल्याकडे जे काही ब्रेकिंग बातमी आहे अनेक भागात जे काही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने जे सर्वात जास्त जे काही पाऊस हा माहितीनुसार जे काही उद्या देशात जे काही जाहीर होणार आहे. वेगवान वारे वाहण्याची जे काही शक्यता आहे. त्यामुळे जे काही सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. तर घट होऊ शकते राजधानी दिल्ली आणि सर्वात जास्त आसपासच्या जे काही NCR आणि सर्वात जास्त भागांमध्ये जे काही सर्वात जास्त जे काही जून दरम्यान जे काही मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. तर त्यामुळे सर्वात जास्त हा पाऊस हा पडणारच आहे. तर कधी पडणार आहे तर सर्वात जास्त जे काही उकाड्यापासून जो काही दिलासा हा मिळणारच आहे. तर दिलासा हा कधी भेटणार आहे. बघू शकता उत्तर प्रदेश जे काही पंजाब हरियाणा जे काही उत्तराखंड हिमालय प्रदेशात जे काही उत्तर महाराष्ट्रात जे काही बहुतांश जे काही सर्वात जास्त देशात हा जाहीर होणार आहे. बघू शकता बहुतांश भागांमध्ये गुरुवारी जोरदार वाऱ्यासह जे काही पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. सर्वात जास्त पाऊस पडणारच आहे. उत्तर भागातील जे काही भागात जे या केरळ आणि सर्वात जास्त आणि ताशी 90 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. आणि दिल्ली आणि आसपासच्या जे काही NCR भागात जे काही सर्वात जास्त जून ही तारीख कोणती आहे. बघू शकता सकाळपासून ढगाळ वातावरण जे काय राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय जे काही दुपार किंवा संध्याकाळ मेघगर्जना हा धुळीचे जे काही वादळ आणि हलका पाऊस पडू शकतो. तसेच जूनच्या जे काही पहिल्या आठवड्यात जे काही पश्चिमी
सर्वात जास्त जे काही स्थानिक आणि हवामान विभागाचे जे काही अंदाजानुसार जे काही बदलांचा प्रभाव पूर्ण जे NCR जे काही पुढील हवामान सामान्यपेक्षा अधिक अनुकूल जे काही राहणार आहे, तर त्यामुळे सर्वात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य भारतात जे काही सर्वात जास्त बघू शकता धुळीचे वातावरण, हे गारपिटीची शक्यता हवामान विभागाने जे काही दिलेल्या माहितीनुसार जे काही दिल्ली NCR मध्ये जे काही काळात वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 60 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. दिल्लीमध्ये कमाल जे काही तापमान जे काही 38 सेल्सिअस 40 सेल्सिअस दरम्यान जे काही राहण्याची शक्यता आहे. बघू शकता सर्वात जास्त उत्तराखंडमध्ये जे काही मुसळधार पावसाचा पूर्व जे काही राजधानीमध्ये जे काही ठिकाणी गारांच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. बघू शकता हवामान विभागाने जे काही पूर्व आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रात जे काही 4 जून जे काही सर्वात जास्त गारपिटीची शक्यता व्यक्तव्य केली होती, पण आता जे काही त्याची तारीख ही वाढण्यात आलेली आहे. बघू शकता 11 ते सर्वात जास्त बघू शकता 11 ते 15 तारखेला जे काही जून महिन्यामध्ये पश्चिम राजस्थान जे काही सगळ्यात धुळीचे जे काही वातावरण येण्याची शक्यता आहे. अंदाज आहे जे काही पूर्व मध्य आणि प्रदेशमध्ये सर्वात जास्त विदर्भातील जे काही 50 ते 60 किलोमीटर वेगाने जे काही वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात जे काही हलक्या ते सर्वात जास्त मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कुठे कुठे मुसळधार पाऊस हा शक्यता आहे. बघू शकता हवामान विभागाच्या जे काही माहितीनुसार सर्वात जास्त जे काही बघू शकता 10 ते 15 जून दरम्यान जे काही 12 राज्यामध्ये जे काही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच केरळमध्ये जे काही मान्सूनचे जे काही आगमन होण्याची जे काही शक्यता आहे, त्यामुळे जे काही केरळ आणि माहे सर्वात जास्त जून महिन्यामध्ये 7 ते 20 जे काही सेंटीमीटर जे काही मुसळधार पावसाला जो काही अंदाज आहे. याशिवाय जे काही किनारी कर्नाटक आणि उत्तर अंतर्गत जे काही सर्वात जास्त जे काही लक्षद्वीपच्या काही ठिकाणी म्हणजे काय भागांमध्ये जे काही जोरदार पावसाची शक्यता ही कोकण आणि सर्वात जास्त बघू शकता गोव्यातील जे काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा जो काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त IMDने जे काही दिलेल्या माहितीनुसार सर्वात जास्त बघू शकता 10 ते 15 जे काही जून मध्ये सर्वात जास्त जे काही बघू शकता नवीन आणि मुंबई महानगरपालिका आणि सर्वात जास्त क्षेत्रातील जे काही हवामान विभागामध्ये हा दाखल होऊ शकतो. विभाग आणि भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे धोका ओळखून जे काही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. धन्यवाद. खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या इथं पाऊस पडत आहे की नाही. धन्यवाद. एवढं लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.